हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं रुचिताज किचन या चॅनलवरती। तर तुम्ही इकडे पाहू शकता, इकडे मलबार गोल्ड अँड डायमंड या शॉपमध्ये आमचा जो बचत गट जो आहे समर्थ कृपा महिला बचत गटाच्या आम्ही महिला जे आहेत ते इकडे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी गेलेलो। तर आमच्या गटाचे जे मॅडम जे आहे सुदेशना मॅडम, त्यांनी आम्हाला इकडे जे आहे ते आमंत्रित केलेलं हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी। आणि आपल्या वसई विरार शहर महानगरपालिकेच्या ज्या बचत गटाच्या ज्या मुख्य मॅडम ज्या आहेत त्या म्हणजे रुपाली मॅडम, तर त्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम जो आहे तिकडे आयोजित करण्यात आलेला महिलांसाठी। तर खरंच म्हणजे खूप छान असं आजूबाजूला एवढं कलेक्शन होतं त्यांचं सोन्या चांदीचं डायमंडचं, ते सुद्धा आम्ही बघितलं आणि खूप छान वाटलं। आणि सोन्यामध्ये आपण कशी गुंतवणूक करू शकतो किंवा काय आणि त्याचे फायदे कसे होतात आणि आपण कशा प्रकारे सोनं जे ते घेऊ शकतो त्याविषयी सुद्धा मार्गदर्शन जे आहे ते इकडे मलबार गोल्ड अँड डायमंडच्या टीमने इकडे आम्हाला केलं। आणि त्याविषयी पण आम्हाला काही त्यांच्या ज्या स्कीम ज्या आहेत त्यासुद्धा इकडे समजवण्यात आल्या। आणि आजूबाजूचं कलेक्शनसुद्धा तुम्ही पाहू शकतात, खूपच छान असं आहे। म्हणजे आपल्याकडे जरी कमी पैसे असले तरी आपण थोडे थोडे करून तरी असे गुंतवले तरीसुद्धा आपण एक आपल्यासाठी एक दागिना जो आहे कशा पद्धतीने बनवू शकतो त्याविषयीची स्कीम जी आहे ती इकडे आम्हाला समजून सांगितली। आणि त्याची आम्ही सर्वजण खूप प्रतीक्षेने वाट बघत होतो, ते म्हणजे हळदी कुंकाचा कार्यक्रम, त्याचीसुद्धा इकडे जे ते सुरुवात झालेली। तर त्यांचा तो स्टाफ जो आहे तो आम्हाला सगळ्यांना इकडे हळदी कुंकू देत होता। अगदी खूप असं छान असं वाटलं, म्हणजे असं वाटलंच नाही की आपण कुठच्या तरी एका शॉपमध्ये जाऊन बसलो आहेत आणि तिकडे असा काय हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे। पण आजूबाजूचे इतके दागिने आणि हे सगळं बघून खरंच मन अगदी असं प्रसन्न झालेलं। अगदी आपण घरामध्ये कोणाच्या जाऊन जसं आपण हळदी कुंकू घेतो तर तीच फिलिंग जी आहे ती आम्हाला इकडे मलबार गोल्ड अँड डायमंड या शॉपमध्ये जाऊन अशी आली। आणि खूप छान वाटलं असं, म्हणजे सगळेजण खूप मस्त असे बसलेले फोटो घेत होते, व्हिडिओ काढत होते, म्हणजे असं मस्त वाटत होतं। आणि त्यांनी कुठच्याच आम्हाला तिकडे त्या रिस्ट्रिक्शन इथे ठेवल्या नव्हत्या की तुम्ही ह्याचा फोटो क्लिक नाही करू शकत किंवा हे नाही करू शकत। अगदी घरच्यासारखं एकदम आम्ही तिकडे जे ते पूर्ण आम्ही ते शॉप जे आम्ही फिरलो, नंतर आम्ही सगळ्या एकत्र बसलेलोच होता तिकडे। खूप छान वाटलं, म्हणजे असं तेवढा वेळ जो आहे ते आमचे 1-2 तास कसे गेले ते आम्हालाच नाही कळलं, खूप छान वाटलं। तर इकडे आमच्या सुदेशना मॅडम सुद्धा इकडे बसलेले आमच्या पाठीमागे। म्हणजे अगदी प्रॉपर आपण जसं घरी जसं आपण हळदी कुंकू देतो म्हणजे अगदी फुलं लाडू वगैरे देऊन त्या पद्धतीने अगदी व्यवस्थित अगदी आम्हाला इकडे हळदी कुंकू जे ते सर्वांना इकडे देण्यात आलं। आणि वेगवेगळ्या ठिकाणून जे काही बचत गट जे आहेत ते त्या दिवशी इकडे आमंत्रित केलेले होते, त्या महिला ज्या तिकडे आलेल्या होत्या त्या निमित्ताने नवीन महिलांची ओळखसुद्धा झाली, एकमेकींना समजून घेण्याचं आम्हाला इकडे एक निमित्त मिळालं, ते म्हणजे हळदी कुंकाचा कार्यक्रम। आणि खूप छान वाटलं असं। आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळंच असं हास्य असं दिसत होतं की आपण म्हणजे खरंच म्हणजे आपल्याला म्हणजे खूप अशी आवड असते बायकांना की म्हणजे दागिन्यांची, सोन्याची, डायमंडची, ते दागिने पण आम्ही ते कलेक्शन बघत होतो, हळदी कुंकू घेत होतो आणि खूप छान। आणि आम्ही तेवढीच आम्ही मस्ती पण केली तिकडे, असेच वेगवेगळे आम्ही जोक्स वगैरे करत आम्ही मस्त इकडे हळदी कुंकू जे तिकडे आम्ही एन्जॉय केलं, खूप छान वाटलं। अगदी आपुलकीने त्यांनी आम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे इकडे दिल्या, अगदी हळदी कुंकू असून दे, फूल असून दे, लाडू असून दे, व्यवस्थित त्यांनी जे आहे ते आम्हाला दिलं। आणि आम्हाला अगदी असं काहीच असं वाटलं नाही की म्हणजे आपण कुठेतरी बाहेर असं गेलोय तसं, खूप छान एकदम मस्त स्टाफ आहे त्यांचा सुद्धा। तुम्ही इकडे पाहू शकता की कसे इकडे सेल्फी आणि व्हिडिओचं सुद्धा इकडे जे आहे ते चालू होतं, म्हणजे बायका जे आहेत ते वेगवेगळ्या इकडे असं घेत होते, जे फोटोज वगैरे काढत होते, त्यानिमित्ताने कसे फोटो पण आमचे झाले बरेचसे। आणि तेवढीच आमची मस्तीसुद्धा चाललेली तिकडे, एकमेकी आम्ही इकडे जोक्स पण मारत होतो की तू कुठचे दागिने घेणार आहेस, मी कुठचे घेणार आहे, हे पण आमचं चाललेलं होतं। छान वाटलं पण मस्त, इट्स रिअली फन टाईम फॉर अस।
शो वगैरे असतात तर त्यावेळेस मग मी रुपाली मॅडमना ऍक्टिव्हिटी आपण करतो. कृष्णी त्यावेळेस अप्रोच केला, त्यावेळेस मी रुपाली मॅडमचा रेफरन्स दिला आणि रुपाली मॅडमचे धन्यवाद की आज त्यांनी एखाद्याच आपल्याकडे वेळात वेळ आणि मग आपल्या सगळ्यांना इन्व्हाइट केलं. आधी रुपाली आपण मॅडमकडे गेलो आणि मग तुम्ही सगळ्यांनी आला महानगरपालिकेत. थँक्यू. तुम्ही सुद्धा वेळात वेळ करू शकता. जसं हा पण प्लॅन तुम्ही 1,000 स्टार्ट करता. हा प्लॅन आहे पण 11 महिन्यांचा. समजा तुम्ही एक माझ्याकडे 5,000 रुपये स्टार्ट केलं, जस्ट अन एक्झाम्पल मी 1,000 रुपये बोलतो, मी 5,000 रुपये उदाहरण घेतो. तर आजचा जो रेट आहे ना, मग तुम्ही दिलेले हे 5,000 रुपये डिवायडेड आजचा रेट आहे 7,525. त्याच्यानंतर येतो कॅल्क्युलेशन येतं, त्याच्यानंतर येतं की इकडे आम्हाला सोन्याची गुंतवणूक करण्याच्या नवीन स्कीम जे आहेत तिकडे सर जे आहेत तिकडे आम्हाला समजावून सांगत होते की म्हणजे अगदी कमीत पैशामध्ये सुद्धा आपण कशी इकडे गुंतवणूक करू शकतो आणि आपण इकडे आपलं सोनं जे आहे तिकडे खरेदी करू शकतो. आणि खरंच खूपच छान आणि मस्त अशी मला संकल्पना वाटली की म्हणजे आपले असे पैसे ते दैनंदिन जीवनात जे आहे ते कितीतरी असे आपले खर्च होतात, पण असेच थोडे जर आपण असे जमवले आणि हे केलं तर आपण सुद्धा एक सोनं जे आहे तिकडे खरेदी करू शकतो. तर त्याविषयीची संकल्पना जी कशी आहे मलबार गोल्ड अँड डायमंडची ते सुद्धा त्यांनी इकडे आम्हाला सांगण्यात आलं. 11 महिन्याचे 5,000 रुपये तुमचे होतात 55,000 रुपये. ओके. आणि हे तुमचे 660 मिली 650 मिली किंवा जे काय मिलीग्राम तुमचं जमा होईल असे करत तुमच्या मागे समजा 9 ते 11 ग्रॅम तुमचं सोनं जर जमा झालं माझ्याकडे, एक एक्झाम्पल किती इथं 7 येऊ शकतं, 8 येऊ शकतं किंवा 12-13 पण येऊ शकतं. तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही कुठल्या रेटला बुक करणार आहे. असे करत तुम्ही मला 55,000 रुपये दिले, तुमचे ग्रॅम झाले जमा 9 ते 10 मध्ये. कसं होतं पहिल्यामध्ये कॅल्क्युलेशन कसं होतं पहिलं तर आता आम्ही ज्याची अगदी आतुरतेने वाट बघत होतो त्या म्हणजे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या बचत गटाच्या मुख्य ज्या मॅडम ज्या आहेत रुपाली मॅडम, त्यांचं इकडे आगमन झालेलं आणि त्यांच्याच अध्यक्षतेखाली हळदी कुंकाचा कार्यक्रम जो आहे तो इकडे ठेवण्यात आलेला आणि त्याच दिवशी त्यांचा वाढदिवससुद्धा होता. तर त्याचंसुद्धा सेलिब्रेशन जे छोटंसं जे आहे ते मलबार गोल्ड अँड डायमंड ह्या शॉपमध्ये जे ते करण्यात आलं आणि खूपच छान आहेत. आणि त्यांचं मार्गदर्शनसुद्धा जे आहे ते इकडे जमलेल्या सर्वच बचत गटातल्या महिलांना जे आहे ते त्यांनी केलं आणि खूप छान वाटलं. लावली आहे.
इकडे आम्हाला जो आहे तिकडे स्नॅक्ससुद्धा इकडे देण्यात आलेला, त्यामध्ये होते वेफर्स आणि समोसा, तो पण खूप छान होता आणि गरम गरम होता नाश्ता, त्याच्यामुळे तो सुद्धा खायला खूप छान वाटलं. म्हणजे आम्ही जवळजवळ 1 तास होऊन गेले तर सगळे बसलेले, तर सगळ्यांनाच भूक लागलेली आणि त्याच वेळी त्यांनी तर इकडे जो आम्हाला स्नॅक्ससुद्धा इकडे प्रोव्हाइड केलेला. म्हणजे अगदी व्यवस्थित त्यांनी हा कार्यक्रम जो आहे तो इकडे आयोजित केलेला. इकडे रुपाली मॅडमचा वाढदिवस असण्याच्या निमित्ताने इकडे महिला बचत गटातर्फे त्यांचं इकडे केक कटिंग सुद्धा करण्यात आलं. तर आता इकडे दुसरा केकसुद्धा इकडे आलेला आहे आणि तो दुसरा केक जो होता तो मलबार गोल्ड अँड डायमंडच्या स्टाफनी इकडे अरेंज केलेला. तर त्यांनी सुद्धा इकडे मॅडमचा बर्थडे जो तो इकडे सेलिब्रेट केला. मॅडमच्या वाढदिवसाचं इकडे सेलिब्रेशनसुद्धा इकडे झालं आणि हळदी कुंकाचा कार्यक्रमसुद्धा खूप छान इकडे संपन्न झाला. आणि त्याच्यानंतर त्यांनी अशी अनाऊन्समेंट केली की तुम्हा सर्वांना जे ते इकडे गिफ्ट जे इकडे देण्यात येणार आहे. तर हे बघून इकडे तुम्ही पाहू शकता आम्ही सर्व जे ते खूपच खुश झालेलो. तर एक क्षण इकडे मॅडम बरोबर सुद्धा असे ओळख करायला आणि त्यांच्याशी थोडंसं संवाद साधायला मला सुद्धा इकडे एक चान्स तो मिळाला. तर त्या 5 मिनिटांमध्ये मी सुद्धा जे आहे ते बोलून घेतलं आणि खूपच एकदम लव्हिंग पर्सनॅलिटी आणि खूपच छान आहे तशी, म्हणूनच तर ते एवढ्या मोठ्या ह्याच्यावरती जे ते कार्यरत आहेत आणि खरंच खूप छान आहेत ते. तर आता आम्ही इकडे सगळे जे आता घरी जायला निघालेलो, त्याच्यामध्ये आमचं फोटो काढायची घाई होती, सगळेजण ते सगळं चाललेलं. आणि तर बाहेर पडताना आम्हाला इकडे जे ते गिफ्टसुद्धा जे आहे ते मलबार गोल्ड अँड डायमंडतर्फे जे ते देण्यात आले. तर आम्ही ते गिफ्ट घेऊन जे ते बाहेरच पडत होतो. आणि तुम्ही पाहू शकता की किती आनंद आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती गिफ्ट घेताना. म्हणजे ह्या मलबार गोल्ड अँड डायमंडच्या बॅग्स बघून तर असं वाटलं की म्हणजे खरंच काहीतरी आम्हाला गोल्ड किंवा डायमंड दिले, पण तसं नव्हतं. तर आम्हाला आतमध्ये जे गिफ्ट जे मिळालेलं ते होतं ते म्हणजे काचेचे बाऊल होते. त्याचा मी फोटो किंवा व्हिडिओ जो तो काढला नाही, पण खरंच पण काही असून दे, पण जस्ट टोकन ऑफ लव आणि खूप छान वाटलं आम्हाला हे इकडे आणि मजा आली. म्हणजे जे आमचे 1-2 तास जे ते खूप छान गेले, शॉर्ट अँड सिम्पल आणि मस्त कार्यक्रम जो आहे तिकडे झालेला. तर आत्ता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही रुचिताज किचन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.